बघा मी आता तुम्हाला आता लाईव्ह दाखवतोय की मी उतरताना व्हिडिओ. सो बेसिकली हे बघा, हे अशा प्रकारचे वळण आहेत. हे बघा, असा किती जवळ असा डोंगर आहे. हे जे आहेत ना, हे खूप भारी सोय आहे. बिकॉज इथे वेदरचं माहीत नाही पडत आहे कधी वेदर चेंज होईल. 2-2 मिनिटाला इकडे वेदर चेंज होतं. सो तुम्ही बघायला गेलात तर हे असे घोडे जातात. हे बघा लाजू आणि तिकडून हे बघा, आम्ही जो आलेलो होतो ना त्या टॉपला तिकडून आलेलो आहे. हे बघा तिथून आम्ही आलेलो आहे. सो तुम्ही बघितलं असेल चिनाब नदी तुम्हाला इथे दिसते माझ्या पाठीमागे. सो बेसिकली हे बघा मी इकडून आलो. तुम्हाला हे असंच राऊंड 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 जसा हा राऊंड आहे वरती, सेम जसं तुम्ही इथे आला आणि तिकडे तुम्ही हे बघा इकडे वापस खाली. सो असा बेसिकली ह्या बघा व्ह्यू बघा. ह्या जाळीमुळे थोडंसं प्रॉब्लेम आलेला आहे. ॲक्च्युली माझा हेडफोन मी घातलेला नाही आहे. हेडफोन बॅगमध्ये हेडफोन घालायला वेळ नाही आहे. बिकॉज धावपळ खूप आहे इकडे. प्रत्येक गोष्टीचा टाईम आहे, तुमच्या जाण्याचा तुमच्या येण्याचा. ह्याच्यामध्ये एक गोष्ट खूप महत्त्वाची आहे ती तुम्हाला गाईड करतो. ती म्हणजे एक मिनिट, ती गोष्ट अशी आहे की तुमच्याकडे सगळ्या प्रकारचे बुकिंग्स असतील. म्हणजे बेसिकली बॅटरी कार, हेलिकॉप्टर किंवा ॲकोमोडेशन. सो तर आणि तरच तुम्ही तुमचं हे अशा प्रकारचे लगेज जे आम्ही चूक केली हे असे लगेज कॅरी करा. अदरवाईज तुम्ही लगेज कॅरी करू नका. बघा काय व्ह्यू आहे. हे बघा लोक घोड्यावरती येताना. हे बघा स्ट्रक्चर बघा, असा प्रकारचा स्ट्रक्चर आहे. डोंगर माझ्या बॅक साईडला तुम्ही बघू शकता. हे उतरण बघा, तो माझा ट्रॉली मॅन आहे. तो माझ्या 2 मुलाला घेऊन चालतोय. हे सो तुम्ही इकडे बघितलं तर आता कुठेतरी सूर्याची किरणं दिसायला लागले. अर्ध्या तासापूर्वी व्हिडिओ काढायची स्थितीत नव्हतो. जस्ट बिकॉज ऑफ का तर ह्याच्यामध्ये पाऊस पण तेवढाच होता, थंडी खूप होती आणि आम्ही विचार करत होतो की मुंबईसारखी गरमी असेल. गरमीच्या नावाखाली धोका झालेला आहे इथे.